नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती। लेटेस्ट न्यूज आलेली आहे वीज ग्राहकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। चला बघूया कोणती आनंदाची बातमी आहे ते। घरगुती वीज ग्राहकांना शून्य वीज बिल, शेतकऱ्यांना मोफत। मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला सरकारचा प्लॅन। मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारचा शेतकऱ्यांविषयी आणि घरगुती वीज ग्राहकांविषयी वीज बिलाबद्दल प्लॅन सांगितला आहे। तो कोणता तो आपण बघूया। राज्य शासनाने गेल्या 2.5 वर्षात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून वीज क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे। वीज क्षेत्रामध्ये माणसाला केंद्रबिंदू मानून राज्य शासनानं मोठी कामगिरी केलेली आहे। राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिलपासून पुढील 5 वर्ष मोफत वीज देण्यात येत आहे। बघा मित्रांनो, 44 लाख शेतकऱ्यांना एप्रिल महिन्यापासून 5 वर्षाकरिता मोफत वीज देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना व मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेतून दिवसा वीज पुरवठा करण्यात येत आहे। कशामधून? मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप यामधून वीज पुरवठा करण्यात येत आहे। सोबतच केंद्र शासनाच्या प्रधानाने सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहकांचे वीज बिल देखील शून्यवत होत आहे। सूर्यघर मोफत वीज योजना, सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरगुती वीज ग्राहक आहे त्यांचंही वीज बिल देखील शून्य करण्यात येत आहे। या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकरी व घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिली। एकनाथ शिंदे यांनी या रविवारी आपण शेतकरी आणि घरगुती वीज ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं आहे। पाटण तालुक्यातील जिल्हा सातारा मानाची वाडी गावामध्ये महावितरणच्या वतीने 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आले आहे। बघा मित्रांनो, एक्झामच्या दृष्टीने पण कधी हा प्रश्न येऊ शकतो की सौर ऊर्जीकरण करण्यात आलेला 100% गाव कोणतं? तर मानाची वाडी। कुठे आहे? तर जिल्हा साताऱ्यातील पाटण तालुक्यातील मानाची वाडी ह्या गावामध्ये 100% सौर ऊर्जीकरण करण्यात आलं आहे। राज्यातील पहिले सौर ग्राम झालेल्या मानाची वाडीचे लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। सौर ग्राम करण्यात आलं मानाची वाडी या गावात, त्याचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। वीज क्षेत्रात राज्य शासनाने केलेल्या कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तसेच पहिल्या सौर ग्रामचे सरपंच श्री रवींद्र माने यांचे त्यांनी जाहीर अभिनंदन केले। पहिल्या सौर ग्रामचे सरपंच कोण? रवींद्र माने। उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवींद्र माने यांचं अभिनंदन केलं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री न्यायमूर्ती श्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, मानाची वाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरण संचालक प्रकल्प श्री प्रसाद रेशमे उपस्थित होते। बघा या कार्यक्रमाला एकनाथजी शिंदे, आपले फडणवीस साहेब, अदिती तटकरे तसेच महावितरणचे अध्यक्ष लोकेशचंद्र आणि त्या मानाची वाडीचे सरपंच रवींद्र माने आणि महावितरणचे संचालक श्री प्रसाद रेशमे इत्यादी उपस्थित होते। मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सातारा जिल्ह्यातील मानाची वाडी गावाने राज्यात पहिले सौर ग्राम होण्याचा मान मिळवला आहे। या गावातील प्रत्येक नागरिकाचे मी अभिनंदन करतो। सौर ऊर्जा ही प्रामुख्याने घरगुती ग्राहक व शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज
योजनेतून छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांचे वीज बिल शून्य होत आहे. म्हणजे घर मोफत वीजची योजना दिली आहे, त्यामुळे पुष्कळ ग्राहकांचे वीज बिल शून्य होते, म्हणजे त्यांना वीज भरावंच लागत नाही आहे. तसेच राज्य शासनाने मागेल त्याला सौर कृषी पंप योजना जाहीर केली असून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% रक्कम, तर अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना 5% रक्कम भरून 7.5 अश्वशक्तीपर्यंत कृषी पंप सौर पॅनेल मिळणार आहे. बघा मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती वीज ज्यांची आहे त्यांच्यासाठी सरकारने कृषी पंप योजना आणि सौर घर पॅनल सुरू केला आहे. याद्वारे तुम्ही खुला प्रवर्ग जर असेल, तुम्हाला 10%च पैसे रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजे 100 रुपये जर भरायचे असेल तर तुम्हाला 10% त्याचे म्हणजे 10 रुपये भरावे लागणार आहे. म्हणजे 90% रक्कम सरकार भरणार आहेत. आणि अनुसूचित जाती जमातीचे असेल तर 5% भरावे लागत आहे आणि 95% रक्कम सरकार भरत आहे. तर छान स्कीम आहे बघा. उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घरगुती ग्राहकांना मोफत वीज उपलब्ध होत आहे. तर येत्या 1.5 वर्षामध्ये राज्यात सौर ऊर्जेद्वारे 12,000 मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देण्यात येणार आहे. याद्वारे जी वीज निर्माण होणार आहे ती वीज त्यांना दिवसा देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी रात्री शेतात जाण्याची गरज नाही आहे. म्हणजे यामुळे शेतकऱ्यांना शेतात जायची गरज राहणार नाही रात्रीची. नाही तर रात्री केव्हा पण उशिरा 12-1-2 वाजता शेतकऱ्यांना पाणी देण्याकरता, पिकांसाठी पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचं जागरण करावं लागतं. अर्ध्या रात्री शेतात जाणं, जनावर राहतात, काही जीवाचा विचार न करता पिकांना पाणी देण्याकरता त्यांना रात्रीचे जावे लागत होतं. तर सरकार ही वीज त्यांना दिवसा देणार आहे. राज्यात पहिले आणि सौर ग्राम म्हणून मानाची वाडीचे आज लोकार्पण झाल्याचा आनंद आहे. या गावात पूर्वी 5,25,000 रुपयाचे वीज बिल येत होते. ते सौर ग्राममुळे शून्य झाले. आता राज्यातील 100 गावे 100% सौर ऊर्जेवर नेण्याची मोहीम सुरू असून त्यासाठी गावाची निवडही झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. बघा, सौर ग्राममुळे जे वीज बिल आहे ते शून्य झालेलं आहे. या गावामध्ये 5,25,000 एवढं बिल यायचं महिन्याला, ते बिल आता झिरोवर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला महावितरण कंपनीला पैसे द्यायची गरज नाही, बिलाचे पैसे देण्याची गरज नाही, त्यांचं बिल आपल्याला येणार नाही जर आपण हे सौर यंत्र आपल्या घरी लावून घेतलं तर. सौर ऊर्जेद्वारे आपल्या घरची ऊर्जा नियमित चालू राहील. तसंच शेतामध्ये जर कृषी पंप आपण लावून घेतला तर त्या कृषी पंपाचंही आपल्याला बिल देण्याची गरज पडणार नाही. सर्व म्हणजे बिलच येणार नाही आपल्याला. जेवढा वेळ सूर्य राहील तेवढा आपले ते सौर ऊर्जा तयार होईल त्यामध्ये, आणि ते वीज आपण रात्रीला दिवसाला केव्हा पण वापरू शकतो. अशा पद्धतीची ही योजना आहे शेतकऱ्यांसाठी, घरगुती वीज ग्राहकांसाठी. बघा, याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करा, कारण की समोर चालून महागाई खूप वाढलेली आहे. या महागाईमुळे आपल्याला आता जे बिल आपल्याला 3 ते 4 महिन्याचं यायचं, 300-400 रुपये आपल्याला 3-3, 4-4 महिन्याने यायचं, ते आता आपल्याला एका महिन्याला येत आहे. त्याच्यापेक्षा जास्त 600-700 रुपये महिन्याला आपल्याला बिल येत आहे. जे बिल आपण 4 महिन्याचं 300 रुपये भरायचो, ते एका महिन्याला आपण त्याच्या डब्बलनं 600-700 रुपये वीज भरत आहोत. 10 वर्षांनी आणखी किती वाढेल सांगता येत नाही. म्हणून जास्तीत जास्त या सौर ऊर्जेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.